नमस्कार, मी श्वेता पाठकरगडे. रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झटपट वजन कमी होणारी डाएट रेसिपी पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी तुमच्यासोबत एक मजेदार रेसिपी शेअर करणार आहे, जी हाय प्रोटीन आहे, हाय फायबर आहे, त्याचबरोबर लो कॅलरीज आहे आणि खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे. भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असणारी ही रेसिपी आहे. तर अतिशय टेस्टी, हेल्दी, अप्रतिम चवीची ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण प्लीज पहा. याच्यामध्ये मी खूप साऱ्या टिप्ससहित रेसिपी सांगितलेली आहे. तर चला आता रेसिपी पाहूया. तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी 2 चमचे मुगाची डाळ 1 तासासाठी भिजवून घेतलेली आहे. त्याचबरोबर दलियासुद्धा मी 2 चमचे भिजवून घेतलेला आहे. 3 चमचे ओट्स घेतलेले आहेत. आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहेत. मटार, 1 टोमॅटो चिरून घेतलेला, गाजर, शिमला मिरची, बीन्स, कांदा आणि कोबी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता. माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या तर त्या भाज्या मी संपूर्ण घेतलेल्या आहेत. तर आता आपण पुढची कृती पाहूया. तर आता एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरची यांचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीचा दलिया बनवताना तुम्ही या वाटणाच्या ऐवजी मॅगी मसाला घातला तरी सुद्धा छान लागतो. पण शक्यतो मॅगी मसाल्याने खूप वेळेस टेस्ट तर येतेच, पण काहींना पित्त होण्याचा त्रास होतो. तर त्यामुळे मी याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहे. तर आता सुरुवातीला एक कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालते. याऐवजी तुम्ही 1 चमचा साजूक तूपसुद्धा घालू शकता. तर तेल छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते. जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे आणि 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता, तर तो कांदा याच्यामध्ये घालायचा आहे. कांदा याच्यामध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून फक्त आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. आणि आता साधारण अर्धा ते 1 मिनिट झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जे वाटण बारीक केलेलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. तर हे वाटणसुद्धा आपल्याला छान अर्धा ते 1 मिनिट याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स घालायच्या आहेत. तर सुरुवातीला मी वाटाणा एकदम फ्रेश वाटाणा घालत आहे, त्याचबरोबर बीन्स घालत आहे, शिमला मिरची घालत आहे, गाजराचे काप घालते, कोबी घातलेला आहे मी बारीक चिरून घेतलेला, त्याचबरोबर सगळ्यात शेवटी मी टोमॅटो घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या याच्यामध्ये घालू शकता. जितक्या भाज्या जास्त घालाल तेवढी ही आपली रेसिपी अतिशय रिच आणि टेस्टी होणार आहे. भरपूर फायबर आणि प्रोटीनयुक्त होणार आहे. आता सर्व भाज्या एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये आपण लाल तिखट घालत नाही, कारण वाटणामध्ये सुद्धा हिरवी मिरची घातलेली होती, म्हणून मी वरून फक्त 2 हिरव्या मिरच्या घालते. त्याचबरोबर मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून आपल्याला अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी याला वाफ द्यायची आहे. भाज्या खूपही आपल्याला शिजवायच्या नाहीत. अगदी याचा कच्चेपणा जाण्यासाठी मी फक्त अर्धा मिनिट याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं. तर आता हे आपल्याला 1 मिनिटानंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर घालायची आहे. तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही याच्यामध्ये घालू शकता. आता हळद आणि धनेपूड घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जी भिजवलेली मूग डाळ होती तर ती घालायची आहे. त्याचबरोबर मी दलिया घालते. दलियासुद्धा मी 1 तास भिजवून घेतलेला होता. तर अगदी 2 चमचे दलिया याच्यामध्ये घातलेला आहे, 2 चमचे मुगाची डाळ आणि आता 3 चमचे मी ओट्स घालत आहे. तर ही रेसिपी खाल्ल्यानंतर भरपूर वेळेपर्यंत अगदी पोट भरलेलं राहतं. आणि तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक गोष्ट अगदी 2-2 चमचे घेतलेली आहे. तरीसुद्धा साधारणपणे 2 ते 3 माणसांचा ब्रेकफास्ट आरामात यामध्ये होऊ शकतो. तर 3 व्यक्तींसाठी ब्रेकफास्ट हा पुरेसा होतो. तर आता सर्व याच्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये मी 3 कप पाणी घालत आहे. तर जर का तुम्हाला हा दलिया थोडासा ड्राय हवा असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता, पण शक्यतो ही रेसिपी मऊ आणि सॉफ्ट अशी छान लागते, म्हणून याच्यामध्ये मी 3 कप पाणी घातलेलं आहे. आता 3 कप पाणी घातल्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटांसाठी छान शिजवून घ्यायचं आहे.
तर पाणी घालून मी ढवळून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती 7 ते 8 मिनिटासाठी झाकण ठेवते, जेणेकरून आपला दलिया संपूर्णपणे एकदम सॉफ्ट आणि मऊ शिजेल. तर हे पहा, 10 मिनिटानंतर आपला दलिया एकदम सॉफ्ट आणि मऊ शिजलेला आहे. तर अतिशय टेस्टी, हेल्दी, तितकीच पौष्टिक अशी ही 1 पॉट मील रेसिपी आहे. तर या पद्धतीने तुम्ही घरी करून नक्की पहा, कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तर आता आपला दलिया बनवून तयार आहे. तर मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे. तर ह्या गरम गरम दलिया आपण सर्व करत आहोत. हा दलिया जेव्हा थंड होईल तर त्यावेळेस आणखीन घट्ट होतो, यातील पाणी आणखीन शोषलं जातं. तर या पद्धतीने मी दलिया बनवून तयार केलेला आहे. आता एका ताटामध्ये घेऊन याच्यावरती आपण आपल्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकतो. सुकं खोबरं किंवा कोथिंबीर किंवा मटार, आपल्याला जे हवं ते आपण घालू शकतो. त्याचबरोबर याची टेस्ट आपल्याला आणखीन जर का छान हवी असेल तर याच्यावरती आपल्याला 1 चमचा साजूक तूप घातलं तरी सुद्धा हरकत नाही. खूप छान आणि टेस्टी असा लागतो. तर ही रेसिपी जर का तुम्ही नाश्त्याला खाल्ली तर खूप वेळेपर्यंत आपल्याला भूक लागत नाही, त्याचबरोबर क्रेविंग होत नाही, जेणेकरून आपल्याला डाएटवर असताना अनेक गोष्टी खाव्याशा वाटतात तर अशी क्रेविंग होत नाही. तर या पद्धतीने 1 पॉट मील बनवलेला दलिया जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर हे का करायचं, तर हे एकदम फ्री आहे. तर फक्त 106 कॅलरीज असलेली ही रेसिपी अगदी झटपट वजन कमी करणारा पदार्थ आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.